21 जुलै रोजी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याने सध्या हे पद रिक्त आहे। मात्र हे अतिशय महत्त्वाचं पद असल्याने 6 महिन्यापेक्षा जास्त काळ ते रिक्त ठेवता येत नाही। त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी वेळेत निवडणूक घेऊन 21 जानेवारीपर्यंत आपल्या देशाला नवीन उपराष्ट्रपती मिळायला हवेत। सध्या या पदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत। माध्यमांमधून सुद्धा अनेक नावांची चर्चा सुरू आहे। यात प्रामुख्याने महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि सध्या राजस्थानचे राज्यपाल असलेले हरिभाऊ बागडे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांची नावं चर्चेत आहेत। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची एक कार्यपद्धती आहे आणि त्याचे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे चर्चेतल्या नावांव्यतिरिक्त वेगळ्या व्यक्तीची निवड करणं। आणि हे धक्कातंत्र त्यांनी याआधी अनेकदा वापरलंय। त्यामुळे उपराष्ट्रपती पदावर कोण विराजमान होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। पण आता निवडणूक आयोगाने सुद्धा निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे। त्यामुळे लवकरच आपल्या देशाला उपराष्ट्रपती मिळतील। पण उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नेमकी कशी होते किंवा या पदाचं महत्त्व काय आहे, त्यांची जबाबदारी काय आहे, हे समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे। आणि तेच आजच्या या भागातून आपण जाणून घेणार आहोत। भारताच्या उपराष्ट्रपतींची भूमिका काय असते? राजशिष्टाचारानुसार उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींच्या खालोखाल आणि पंतप्रधानांपेक्षा वरच्या स्थानाचं दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे। भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। कलम 65 नुसार राष्ट्रपतींचा आकस्मिक मृत्यू किंवा त्यांनी राजीनामा दिल्याने किंवा त्यांना पदावरून हटवल्यास आणि नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करू शकतात। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कशी होते? उपराष्ट्रपती पदासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्यच मतदार असतात। राज्यसभेच्या नामनियुक्त सदस्यांना सुद्धा मताधिकार असतो। उपराष्ट्रपती पदासाठी प्रत्येक खासदाराच्या मताचं मूल्य 1 असं असतं। उपराष्ट्रपती पदासाठी जेवढे उमेदवार रिंगणात असतात तेवढ्या पसंतीची मतं खासदारांना देता येतात। एकूण वैध मतांच्या आधारे पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी मतांचा कोटा निश्चित केला जातो। तेवढी मतं पहिल्या फेरीत मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो। पहिल्या फेरीत तेवढी मतं मिळाली नाहीत तर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं मोजली जातात। सर्व मतं मोजूनही मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास सर्वाधिक मतं मिळवणारा विजयी घोषित केला जातो। सध्याचं राजकीय चित्र काय आहे? सध्या लोकसभेचे 542 आणि राज्यसभेचे 240 अशी सदस्य संख्या असल्याने एकूण 782 मतदार या निवडणुकीत मतदान करू शकतात। पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी 392 मतांची आवश्यकता आहे। भाजपचे दोन्ही सभागृहात मिळून 339 खासदार आहेत। भाजप स्वबळावर निवडणूक लढू शकत नाही, पण मित्र पक्षांच्या पाठिंब्यामुळे सत्ताधारी एनडीएचे संख्याबळ 425च्या आसपास आहे। भारताचे उपराष्ट्रपती जे नंतर राष्ट्रपती झाले। भारताचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 1952 ते 1962 पर्यंत 2 वेळा उपराष्ट्रपती पद भूषवलं। नंतर 1962 मध्ये त्यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली। राष्ट्रपती झालेल्या इतर उपराष्ट्रपतींमध्ये झाकीर हुसेन 1967 ते 1969, व्ही गिरी 1969 ते 1974, आर व्यंकटरामन 1987 ते 1992, शंकर दयाळ शर्मा 1992 ते 1997 आणि के.आर. नारायण 1997 ते 2002 यांचा समावेश आहे। हमीद अन्सारी यांनी 2007 ते 2017 या काळात हे पद भूषवलं। सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यानंतर दुसऱ्यांदा पद मिळवणारे ते एकमेव उपराष्ट्रपती होते। तर अशा पद्धतीने उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते आणि त्यांचे अधिकार किंवा त्यांची जबाबदारी काय हे आपण समजून घेतलं। अशाच महत्त्वपूर्ण विषयांसाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि थोड्याच दिवसात आपल्या देशाचे नवीन उपराष्ट्रपती कोण असतील हे आपल्याला कळेल। त्यांच्याविषयी सुद्धा आपण असंच जाणून घेणार आहोत। त्यामुळे पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर, साप्ताहिक विवेक, मुंबई।